आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मिश्रछटांचे मिलन होता साकारला करडा। बरखास्तीच्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी। मनपातील कारभाराच्या चौकशीसाठी राज्यपालांकडे मागणी करणार। कॅम्प विभागातून झाला श्री दुर्गामातेचा जागर। राकस्को पाणीसाठा फेब्रुवारीपर्यंत शक्य। जिल्हा प्रशासनाकडून कित्तूर उत्सवाची जय्यत तयारी। मनपा आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। बेळगावात 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन। महाराष्ट्र एकीकरण समितीचे जरांगे पाटील यांना पत्र। देवस्थान मंडळाकडून महापौर आणि उपमहापौरांना निमंत्रण। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज। सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। रंगमालिकेतील पांढरा आणि काळा या दोन मुख्य रंगांचा समावेश असणारा राखाडी किंवा करडा रंग हा नवरात्रीच्या शनिवारच्या दिवसाचा विशेष रंग होता। या दिवशी अनेक महिलांनी करड्या रंगामध्ये वेशभूषा करून या दिवशीचे औचित्य साधले, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। रंगाच्या संचामध्ये काळ्या आणि पांढऱ्या या रंगांना कमालीचे महत्त्व असते। दोन रंग हे स्वतःमध्ये परिपूर्ण असून त्यांचे एक वेगळे भावनिक अस्तित्व आहे। या दोन्ही रंगातील आणि त्यांचा गुणधर्मातील तफावत ही अगदी उद्धंड आहे। मात्र या दोन्ही रंगाच्या एकत्रित येण्यामुळे साकारणारा रंग हा शीतलतेची छाया देणार आहे। त्यामुळे या रंगाची भुरळ अनेकांना पडल्याचे दिसून आले। जीवनातील सुखदुःखांचे एकत्रित येणे कसे असते हे सांगणारा हा रंग असल्याचे स्पष्ट होते। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा सोहळा आता ऐन भरात पोहोचला आहे। आपली छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून महिला वर्गाने या कल्पक उपक्रमाला आपले पाठबळ दिले। अनेक महिला मंडळे या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करीत आहेत, त्यामुळे हा सोहळा दिमकदार ठरतो आहे। बरखास्तीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी। महानगरपालिका सभागृहाची बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली। या बैठकीमध्ये मनपा बरखास्तीच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली। तशातच जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी परस्परांवर केलेल्या आरोपांमुळे बैठकीत त्याचे पडसाद उमटले। पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना मनपा बैठकीच्या बरखास्तीला अभय पाटील हेच जबाबदार राहतील असे व्यक्त केले। बैठकीचा केंद्रबिंदू बरखास्तीचा मुद्दा हाच राहिला। आता महानगरपालिका बरखास्त होणार की नाही याबद्दलचे भवितव्य सरकारच्या हाती राहणार आहे। शनिवारी मनपा सभागृहाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये शहराच्या विकासाच्या कामकाज संदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती। मात्र हे मुद्दे चर्चेला येऊन देखील कोणताही महत्त्वपूर्ण ठराव होऊ शकला नाही। मनपातील कारभारांच्या चौकशीसाठी राज्यपालांकडे मागणी करणार। मनपामध्ये अधिकारी वर्गाने मनमानी कारभार चालवला आहे, याच्या विरोधात आता राज्यपालांकडे तक्रार करण्यात येईल, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली। मनपामध्ये करण्यात आलेल्या ठरावाच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती नोंदवली आहे, याची दखल घेऊन ही तक्रार करण्यात येणार आहे। मनपामध्ये करवाढीचा ठराव झाला नाही या कारणासह मनपा बरखास्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यामुळे आता याबाबत आपण योग्य माहिती समोर आणण्यासाठी राज्यपालांकडे तक्रार नोंदवणार असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले। तसेच मनपातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसणे गरजेचे आहे, ज्यामधून सामान्य जनतेची कामे मार्गी लागावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। सध्या नागरिक अन्य समस्यांनी ग्रासले आहेत, अशा वेळी मनपा बरखास्तीचा बडगा उगारून समस्या निर्माण करण्याऐवजी योग्य कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या संदर्भामध्ये सरकारने आदेश दिला, नवीन सरकार आता जो चालू आहे
पहिला काय झालं स्टँडिंग कमिटीमध्ये की लोकांमध्ये आता पाऊस नाही आहे, बाकीचे करोना 2-3 वर्ष लागले, पैसा नाही आहे, टॅक्स वाढवायचा नाही असं निर्णय केला. नंतरच्या काउन्सिल मिटिंगमध्ये काय झालं, जर नाही झालं तर कॉर्पोरेशन बरखास्त करणार असं म्हटल्यानंतर सगळे नगरसेवक होऊन ते सगळे नगरसेवक. कॅम्प विभागातून झाला श्री दुर्गा मातेचा जागर. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने 7व्या दिवशी कॅम्प विभागातून श्री दुर्गा माता दौडीचा जागर करण्यात आला. मिरची महादेव इथून महादेवाची आरती करून सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे SK पाठक यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करण्यात आली. कॅम्प येथील प्रमुख मार्गावरून फिरून जत्तीमठ येथील दुर्गादेवी मंदिरात पोहोचली. यावेळी विजयराव देशमुख लिखत शककर्ते शिवराय या पुस्तकाबद्दल छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर येथील मंगेश बरबडे, मनीष उद्योग, राम देशपांडे यांच्या वतीने माहिती देण्यात आली. कॅम्पमध्ये मुस्लिम समाजाचे जंगी स्वागत. आज शनिवारी सकाळी श्री दुर्गामाता दौडीच्या वेळी कॅम्प इथे आली असता कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख, कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष डॉक्टर रहिला शेख, इब्राहिम वाहिद, समीर कलारे यांनी कॅम्प विभागातर्फे दौडीचे स्वागत केले. यावेळी साजिद शेख यांनी श्री दुर्गामाता दौडीच्या भगव्या झेंड्याला पुष्पहार अर्पण करून आरती केली. यावेळी दौडीत धावणाऱ्या युवक युवतींना केळी, पाणी, खडीसाखर वाटण्यात आली. राकसकोपचा पाणीसाठा फेब्रुवारीपर्यंत शक्य. यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राकसकोप जलाशय 90% भरले असले तरीही संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आतापासूनच पाणी पुरवठा मंडळ व LNDT कंपनीने नियोजन केले आहे. शहरातील 48 प्रभागात आता 3 दिवसांवरून 4 दिवसांवर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत राकसकोप जलाशयातील पाणी पुरणार असल्याची माहिती पाणी पुरवठा महामंडळाने दिली आहे. त्यामुळे बेळगाव शहराला भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून कित्तूर उत्सवाची जय्यत तयारी. राज्यस्तरावर दरवर्षीप्रमाणे यंदाही कित्तूर उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीच्या कार्यक्रमात नामवंत कलाकार आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हंसलेखा सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर कित्तूर उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कित्तूर किल्ल्याच्या आवारात दरवर्षीप्रमाणे 23 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कित्तूर उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. महापालिकेतील सत्ताधारी गट व आयुक्त यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. महापौर शोभा सोमनांचे यांनी आयुक्त अशोक दुधगुंडी, महसूल उपायुक्त रेश्मा टाळीपोटी, काउन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्या विरोधात प्रादेशिक आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात घरपट्टी वाढवण्याबाबतचा ठराव बैठकीत करण्यात आला होता. मात्र आयुक्त व अधिकाऱ्यांनी राज्य शासनाला चुकीची माहिती दिली, कागदपत्रांमध्ये फेरफार केला, तसेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 17 ऑक्टोबर रोजी महापौरांनी ही तक्रार दिल्याची माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी केलेले कृत्य म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बेळगावात 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन. बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनासाठी ठराविक कार्यकाळ निर्धारित करण्याची मागणी हॉटेल मालक संघटनेतर्फे केली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 4 ते 15 डिसेंबर या काळात बेळगावातील सुवर्णसौधमध्ये होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित बैठकीत हॉटेल मालकांनी ही मागणी आयुक्त अशोक दुधगुंडी यांच्यासमोर ठेवली. यावेळी बैठकीत हॉटेल मालक म्हणाले, दिवाळी व दसरा सणात तसेच डिसेंबरमध्ये बेळगावात पर्यटकांची संख्या जास्त असते. त्याचवेळी अधिवेशन भरवण्यात येत असल्यामुळे हॉटेल चालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबद्दल विचार करण्याची मागणी मांडण्यात आली. या संदर्भात महापालिकेकडून शासनाला माहिती दिली जाईल, अशी ग्वाही आयुक्त अशोक दुधगुंडी यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे जरांगे पाटील यांना पत्र. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा गाजू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अंतिम इशारा दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचाही विषय आंदोलनात उपस्थित करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्रकाद्वारे केली आहे. मराठा आरक्षणासाठी याआधी महाराष्ट्रात 56 विराटमुख मोर्चे निघाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर, बेळगाव आणि शेवटच्या मुंबई येथील मोर्चात सीमा प्रश्न उल्लेख करण्यात आला होता, असे या पत्रात म्हटले आहे. देवस्थान मंडळाकडून महापौर आणि उपमहापौरांना निमंत्रण. मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी बेळगाव शहर मंडळाच्या वतीने सायंकाळी 4:30 वाजता कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनचे मैदानावर परंपरागत सिमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला बेळगावच्या महापौर शोभा सोमनाथचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांना बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने आज शनिवारी सकाळी निमंत्रण देण्यात आले आहे। शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील तसेच विकास कळगडगी यांनी सिमोल्लंघन कार्यक्रमासंदर्भात आमंत्रण दिले। आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शाहूनगरमध्ये सराफाला पिस्तूलची धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाला आहे। त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन सराफांची बैठक घेतली, सुरक्षा आणि खबरदारीबाबत आढावा घेतला, शिवाय विविध महत्त्वाच्या सूचना बैठकीत दिल्या। खडेबाजार पोलीस ठाण्यात काल बैठक झाली। खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत खबरदारी सुरक्षा व्यवस्था संदर्भात माहिती दिली। त्यासाठी सराफ व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे, त्या आधारे दुकानावर 24 तास नजर ठेवणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले। कित्तूर वीरज्योतीचे शहरात स्वागत। कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या वीरज्योतीचे शुक्रवारी शहरात आगमन झाले। आमदार राजू सेठ यांनी पूजन करून वीरज्योतीचे स्वागत केले। कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, महापौर शोभा सोमनाथचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हाधिकारी नितीश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुलकुंडी आणि विविध खात्यांचे अधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते। लक्ष विचलित करून भामट्याने 50,000 पळवले। लक्ष विचलित करून एका दुकानातील 50,000ची रोकड भामट्याने पळवल्याचा प्रकार येथील देशपांडे गल्लीत आज सायंकाळी 6च्या सुमारास घडला। चेतन जैन असे दुकान मालकाचे नाव आहे। कामानिमित्त ते बाहेर होते। या दरम्यान दुकानातील 2 मुलींना संशयितांनी फसवले आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देशपांडे गल्लीत जैन यांचे ड्रायफ्रूटचे दुकान आहे। आज दुपारी ते कामानिमित्त बाहेर होते। दुकानात 2 मुली होत्या। यावेळी एक अनोळखी पुरुष आणि 2 महिला दुकानाकडे आल्या। मुलीकडे 500 रुपयांचे सुटे देण्याची मागणी केली, तसेच बहरण्याने गल्ल्यामधील 50,000 रुपयांची रक्कम लंपास केली। खडेबाजार पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी दुकानाला भेट देऊन जबाब नोंदवून घेतला आहे। बेळगाव बेंगळूर जादा बस सेवा सुरू। विजयादशमी निमित्त राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे बेंगळुरूहून बेळगावसाठी 20 व 21 रोजी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। एसी स्लीपर, मल्टी एक्सेल, वॉल्वो, राजहंसची अतिरिक्त सेवा उपलब्ध आहे। 24 रोजी बेळगाव शहर तसेच बैलहोंगल, खानापूर विभागातून अतिरिक्त बस सेवा उपलब्ध असेल। प्रवाशांनी परिवहन मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुक करावे, असे बेळगाव विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांनी कळवले आहे। तानाजी गल्लीत रेल्वे खात्याकडून कमान। तानाजी गल्ली रेल्वे फाटक इथून अवजड वाहने फोर्ट रोडला जात होती, त्यामुळे या ठिकाणी रहदारीची नेहमी कोंडी होत होती। रेल्वे खात्याने या रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारली आहे, त्यामुळे अवजड वाहनांना आपसुकच ब्रेक लागला आहे। तानाजी गल्ली मार्गे फोर्ट रोडला अवजड वाहने नेण्याचा प्रकार वाढला होता। रेल्वे आली तर फाटक बंद करण्यात येत होते, मात्र या गर्दीत अवजड वाहनाची एंट्री झाली तर वाहतुकीची प्रचंड कोंडी या ठिकाणी होत होती। त्याची दखल घेत ह्या कमानींची उभारणी झाली आहे, त्यामुळे आता अवजड वाहतुकीला ब्रेक लागला आहे। बिजगर्णी येथे 2 गटात तुंबळ हाणामारी। महालक्ष्मी मंदिर आणि यात्रेवरून बिजगर्णी गावात 2 गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली। शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमध्ये माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बेळगावकर यांच्यासह त्यांचे नातेवाईक दगडफेकीत जखमी झाले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सकाळी देखील याच कारणावरून हाणामारीची घटना घडली होती। गेल्या काही दिवसांपासून गावात श्री महालक्ष्मी देवी मंदिर जीर्णोद्धार आणि यात्रेवरून वाद सुरू आहे।
नुकतेच एका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीवेळी वादावादी झाली. वादावादीचे रूपांतरण हाणामारीत झाले. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वादावर पडा पडला होता. मात्र पुन्हा रात्रीच्या वेळी दगडफेक आणि हाणामारीचा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेकायदा मालमत्तांकडून शुल्क वसुलीची मोहीम. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसूल वाद बनण्यासाठी बेळगावसह राज्यातील सर्व महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील बेकायदा इमारतींना बी खाते देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासन सुधारण्यासाठी वनमंत्री ईश्वर खडरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीच्या बैठकीत महसूल वादीबाबत निर्णय घेण्यात आला. बेंगळूर महापालिका वगळून इतर सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात बेकायदा वसाहत आराखड्यावर मंजुरी न घेताच इमारत निर्माण करणे नियमबाह्य आहे. इमारती बेकायदा असला तरी पायाभूत सुविधांचा लाभ त्यांना होत आहे. त्यामुळे अशा इमारतींवर देखरेख शुल्क लागू करण्याबाबत बैठकीत एकमत झाले. निपाणीत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून. निपाणी शहराबाहेर 14 वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. साकीब समीर पाठण असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. याबाबतची अधिक माहिती अशी की पाठण हे निपाणी इथे भाडोत्री घरात जुने संभाजीनगर इथे राहावयास आहेत. साकीब हा 8वी इयत्तेमध्ये शिकत होता. तो गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता तो घराबाहेर पडला. मात्र तो घराकडे आला नाही. त्याच्या घरापासून जुने संभाजीनगर इथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळूमामानगर येथील चोपडे यांच्या नवीन बांधलेल्या घराच्या बाजूस साकीब मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. याचे तपास कार्य सुरू करण्यात आले आहे. शतायुषी रुक्मिणी लक्ष्मण चोपडे यांचे निधन. फुलबागल्ली येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी लक्ष्मण चोपडे वय 105 यांचे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, नातवंडे, नातसुना, पंतवंडे असा परिवार आहे. श्रीमती इंदुबाई एनंद यांचे निधन. सदाशिवनगर येथील रहिवासी इंदुबाई एनंद यांचे दिनांक 16 रोजी वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावे, नातवंडे असा परिवार आहे. त्या विंग कमांडर कैलाशवासी YD एनंद यांच्या पत्नी आणि माजी प्राचार्य कैलाशवासी गीता भुते यांच्या मातोश्री होत्या. वैभव पाटील याला सुवर्ण पदक. मैसूर येथील चामुंडी विहार क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत विदर्भावी खानापूर येथील उदयोन्मुख खेळाडू वैभव पाटील यांनी सुवर्ण पदक पटकावले. वैभवने धावण्याच्या स्पर्धेत 5000 मीटर अंतर 15 मिनिट व 37 सेकंड इतका अवधी घेत पूर्ण करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तो बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर सकाळी व संध्याकाळी अशा 2 सत्रात नियमित सराव करत असून त्याला प्रशिक्षक LG कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश. मैसूर येथील चामुंडी विहार क्रीडांगणावर सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी 1 रौप्य 2 कस्यान पदक पटकावले. मुलींच्या गटात ऐश्वर्या नेसरीकर हिने तिहेरी उडीत 12.19 मीटर इतकी उडी घेत कस्यान पदक पटकावले. श्रावणी भाटे हिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 1 मिनिट 1 सेकंड इतका अवधी घेत कस्यान पदक पटकावले. तर मुलांच्या गटात श्रीनाथ दळवीने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 41.3 इतका अवधी घेत रौप्य पदक पटकावले. या खेळाडूंना ज्येष्ठ ॲथलेटिक प्रशिक्षक अशोक छित्रे, उमेश बेळगुणकर व क्रीडा भारती बेळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. रिया मॉन्टेरियो हिला बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक. मैसूर येथे झालेल्या दसरा स्पर्धेत KLS क्रीडा व्यवस्थापन शिक्षण आणि संशोधन संस्थेत MBA दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकणाऱ्या रिया हिने शटल मॉन्टेरियो बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेत राज्यातील विविध 5 विभागातील स्पर्धकांचा सहभाग घेतला. रिया हिला शारीरिक शिक्षण संचालक जॉर्ज रॉड्रिक्स आणि क्रीडा समन्वयक डॉक्टर श्रीकांत नाईक यांचे मार्गदर्शन, तर गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष RS मुतालिक, संचालक डॉक्टर आरिफ शेख यांनी रिया मॉन्टेरियो यांचे प्रोत्साहन लाभले. युनियन जिमखानाची विजयी सलामी. युनियन जिमखाना आयोजित विश्रुत शीट्स पुरस्कृत 13 वर्षाखालील मुलांच्या 3 सामन्यांच्या दुरंगी मालिकेला आजपासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ झाला. आजच्या पहिल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने बेंगलोरच्या क्रिक लाईफ अकादमी संघाच्या 84 धावांनी पराभव केला. सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे निखिल चिक्कोडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विकास देसाई, जिमखाना सचिव प्रसन्न सुंडकर, श्रीकांत नवनीत, रंजन राजेश मुरगन, चंदन कुंदरनाथ, रोहित पोरवाल, मोहम्मद ताहिर सराफ, समीर किल्लेदार, मिलिंद चव्हाण, अनिल गवी, महांतेश देसाई, सुजित शिंदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.
धन्यवाद.